सगळ्या शहरांमध्ये मी गेलो, कुठल्याही शहरात मी कोणावर टीका केली नाही, उमेदवारावर केली नाही, नेत्यावर केली नाही, पक्षावर केली नाही, कोणावर टीका केली नाही. कारण माझं म्हणणं स्पष्ट आहे, माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. विकासाचा कार्यक्रम असताना मला टीका करायची गरज काय आहे? मी जे करून दाखवलं आहे ते मी बोलतो, जे करणार आहे ते मी बोलतो. त्यामुळे कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्याकरता या निवडणुकीत मी आलेलो आहे. सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे. ते नालायक आहे म्हणून मला मत द्या असं मी म्हणतच नाही. मी चांगला आहे, मी चांगलं करून दाखवणार आहे, माझा नगराध्यक्ष चांगलं करून दाखवणार आहे, याकरता मला मत द्या. त्यामुळे कुठलंही निगेटिव्ह मत मला नको आहे, मला सकारात्मक मत हवं आहे. हे सगळे प्रकल्प जर रणजितदादा सचिनदादांच्या माध्यमातून आम्ही केले असतील, तुमचा विश्वास असेल तर आम्हाला तुमचं मत हवं आहे. तुमचं एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला, या साताऱ्यातलं सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं. कारण आता ज्या प्रकारची कामं रणजितदादांनी घेतली आहेत, जे विजन त्यांच्याकडे आहे, आणि शमशेरदादांसारखा ज्याला या ठिकाणी नगरपालिका काय समजतं, विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी आपले प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे.